नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर हा बुधवारचा व्लॉग आहे, मिनी व्लॉग. तर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा अगदी मनापासून. तर मस्तपैकी मी इथे चपात्या करून घेतल्या आणि बटाट्याची भाजी. तर मुलीच्या शाळेमध्ये ना फंक्शन होतं छोटंसं भोंडला, त्यामुळे मग तिला रंगीत कपडे घालून जायचं होतं. मग तिचं सगळं आवरल्यानंतर ती गेली स्कूलला आणि नंतर मी नाश्ता वगैरे केला, कपडे वगैरे वॉश करायचे होते. तर भांडी पण वॉश करायचे राहिले होते माझे, किचन पण आवरायचं होतं, फरशी पुसायची होती, कपडे धुवायचे होते. म्हणजे आता लेडीज म्हटलं ना तर म्हणजे काय काय करायला लागतं ह्या संसारासाठी. बापरे, म्हणजे मला तर म्हणजे अनुभव नव्हता, पण आत्ता अनुभव यायला लागला आहे. कारण की म्हणजे कसं म्हणजे एकटीवर सगळा लोड पडला ना, मग सगळीच कामं करावीच लागतात. आणि घरचे उपाशी राहिलेलं हे काय म्हणजे घरचे उपाशी राहतील असं म्हणजे वाईट वाटतं, मग असं कसं तरी वाटतं मनाला. आणि म्हणजे ते उपाशी राहणार आणि आपण झोपून वगैरे राहायचं. कारण की 2 दिवस झाले माझी तब्येत जरा बिघडलेलीच होती, त्यामुळं म्हटलं आपलं उठा आणि आवरून घ्या सगळं. सगळं आवरलं होतं. नाश्त्याचं चपाती भाजी, त्यानंतर मग फरशी भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि ती स्कूलला गेली होती, मग तिचीच वाट बघत होते. तर इथे छान असं मांजरीचं पिल्लू आहे ना, खूप छान क्यूट होतं. छान त्याचं पण थोडंसं शूट घेतलं व्हिडिओमध्ये. मला खूप आवडतात अशी छोटीशी मांजरीची पिल्लं. त्यानंतर तिची वाट बघितली थोडा वेळ आणि मग थोडेसे घरात आले. कारण की म्हटलं वरण भात वगैरे काहीतरी बनवावं. तर नंतर म्हटलं आधी मिस्टरांना म्हणजे त्यांना कॉल करून विचारावं आहोंना की काय करायचं आहे स्वयंपाक. तर इथं बाळाला पण छान झोपवलं होतं आंघोळ वगैरे घालून. ते पण छान झोपलं होतं. 2-3 तास ते काही उठत नाही लवकर. तर आहोंनी मस्त आहे ना समोसे आणले होते गरमागरम, ते खाल्ले. आणि त्यानंतर ना मग बाळासाठी ना हे आणलं होतं, ते मध वगैरे असतं त्याच्यामध्ये. तर चावायला छान, हिरड्यांना तिचा त्रास होतो आहे ना, सळसळ होते त्यामुळे. आणि दंतपट्टा आणला होता, ते गळ्यामध्ये घालतात तो. आणि मला गोळ्यासुद्धा घेऊन आले. ते म्हणले गोळ्या खा आणि म्हणजे थोडंसं बरं वाटेल म्हटलं. मग नंतर ना लगेच मग इथे पापड वगैरे तळायला घेतले, सांबार भात. तर इथे मस्त दुपारी ना पापड वगैरे तळले होते दुपारच्या जेवणासाठी. मस्त फोडणीचा भात बनवलेला, सांबार बनवलेलं. आणि तिच्या स्कूलमध्ये कन्यापूजन होतं, तिला गिफ्ट भेटलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.